जन्मल्यानंतर 6 महिने झाली तरी सतत रडून किरकिर करणारं लहान बाळ आपल्या कुलदैवताच्या चरणावरती घातल्यानंतर रडायचं शांत होईल म्हणून त्या बाळासह अख्खं कुटुंब कुलदैवताला गेलं. कुलदैवताचं दर्शनही घेतलं आणि कुलदैवताचं दर्शन घेऊन परतत असताना माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी या ठिकाणी पंढरपुरातील बावचे आणि साकोरे कुटुंबावर काळानं घाला घातला. निसर्गालाही रडवेल अशा क्रूर पद्धतीनं झालेल्या या अपघातात एकाच कुटुंबातील 6 जण तर मावस बहीण आणि तिच्या मुलगा यासह 8 जणांवरती काळाने झडप घातली. रात्री उशिरा 1 वाजता गोपाळपूर रस्त्यावरील पंढरपूरच्या वैकुंठ स्मशानभूमीमध्ये या 8 जणांवरती 2 चितावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळेला पंढरीची स्मशानभूमी देखील हादरून गेली होती आणि संपूर्ण पंढरपुरातून या अपघातामुळं हळहळ व्यक्त करण्यात येत होती. पंढरपुरातील अनिल नगर परिसरात राहणारे संदीप दशरथ बावचे आणि बालाजी दशरथ बावचे हे दोघे बंधू बांधकामाच्या सेंटरिंग व्यवसाय करून आपल्या कुटुंबासह उदरनिर्वाह करत होते. कष्टाला तोड नाही असं म्हणून 10 ते 15 वर्ष कष्ट करून त्यांनी इसबावी परिसरात जागा घेऊन त्या ठिकाणी नवीन बंगला देखील बांधला होता. आता नव्या बंगल्यात राहायला जायचं आणि नव्या संसाराचं स्वप्न फुलवायचं अशी अपेक्षा घेऊन रोज कष्टाला जाणाऱ्या या कुटुंबातच 6 महिन्यापूर्वी समर्थ बालाजी बावचे या लहान बाळाचा जन्म झाला. जन्मल्यानंतर तो सातत्यानं किरकिर करतोय, रडतोय म्हणून त्याला कुलदैवताच्या चरणावरती घाला असं कुणीतरी सांगितलं आणि बावचे कुटुंबातील संदीप दशरथ बावचे, बालाजी दशरथ बावचे, त्यांची आई इंदुबाई दशरथ बावचे, तसेच पूजा बालाजी बावचे, समर्थ बालाजी बावचे, अश्विनी संदीप बावचे, संस्कार संदीप बावचे, संस्कृती संदीप बावचे आणि त्यांची गावातच पंढरपुरात राहणारी मावस बहीण पूजा अमोल साकोरे आणि तिचा लहान मुलगा आरव अमोल साकोरे यांच्यासह इतर 6 जणांना घेऊन त्यांनी सेंटरिंगच्या कामावर सतत मटेरियलची ने-आण करणाऱ्या रांजणी येथील एका मित्राची पिकअप भाड्यानं ठरवली आणि सगळ्यांनी जाऊन कुलदैवताचं खरसुंडी येथील सिद्धनाथाच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं. दुपारी हे सगळेजण पंढरपूरकडे परतत असताना भाळवणी आणि तांदुळवाडीच्या दरम्यान असलेल्या एका विहिरीत टमटम अचानक पालती झाली आणि तब्बल 14 जण पाण्यात बुडाले. तेथील काही स्थानिक नागरिकांच्या मदतीनं 6 जणांना वाचवण्यात यश मिळालं. पण या अपघातामध्ये पूजा अमोल साकोरे वय 23 वर्ष, आरव अमोल साकोरे वय 8 वर्ष, पूजा बालाजी बावचे वय 27 वर्ष, समर्थ बालाजी बावचे वय 6 महिने, अश्विनी संदीप बावचे वय 27 वर्ष, संस्कार संदीप बावचे वय 16 वर्ष, संस्कृती संदीप बावचे वय 14 वर्ष, इंदुबाई दशरथ बावचे वय 60 वर्ष या 8 जणाला जलसमाधी मिळाली. संपूर्ण पंढरपूर शहरासह सोलापूर जिल्हा आणि महाराष्ट्र हादरून गेला. राजकीय नेत्यांनी हजेरी लावल्या. मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून सांत्वन केलं आणि 5 लाखाची सदर कुटुंबाच्या वारसांना मदत ही दिली. अनेक आमदारांनी आणि खासदारांनी चौकशीच्या मागण्या केल्या. या सगळ्या अपघाताचा ठपका रस्त्याच्या ठेकेदारावर आणि कंपनीवरती ठेवण्यात आला. त्यांच्यावरती गुन्हाही दाखल झाला. हे सगळे सोयीस्कर एका बाजूला पार पडत असताना दुसऱ्या बाजूला पंढरपूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयामध्ये मात्र लोकांचा आक्रोश, हंबरडा आणि रडण्याच्या आवाजानं हा परिसर अक्षरशः दुमदुमून गेला होता. त्यामुळे या परिसरातून हळहळ व्यक्त होत होती. रात्री 1 वाजता सर्व मृतदेह वाहनात घालून पंढरपुरातील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये आणण्यात आले आणि त्या ठिकाणी 2 चिता रचण्यात आल्या. एका चितेवरती मावस बहीण असलेल्या पूजा अमोल साकोरे 23 वर्ष आणि तिचं लहान चिमुरड आरव अमोल साकोरे वय 8 वर्ष यांना, तर दुसऱ्या चितेवरती पूजा बालाजी बावचे
समर्थ बालाजी बावचे, अश्विनी संदीप बावचे, संस्कार संदीप बावचे, संस्कृती संदीप बावचे, इंदुबाई दशरथ बावचे या 6 जणांना झोपवण्यात आलं आणि त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले. 6 महिन्याच्या कायम किरकिर करणाऱ्या बाळासह अख्ख्या कुटुंबानं एकाच वेळी चिरनिद्रा घेतली आणि पंढरपूर शहर हळहळ. या घटनेच्या चौकशा होतील, या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या लोकांच्या वरती कारवाई होईल, कायद्याचे संस्कार सोपस्कररित्या पार पडतील. पण एकाच वेळी उद्ध्वस्त झालेल्या 3 कुटुंबांना पुन्हा सावरण्यासाठी काळ त्यांना सातत्यानं आश्रय देईल. या घटनेमुळं पंढरपूर शहरामध्ये सातत्यानं लोकांच्या मधून हळहळ व्यक्त होत असताना अशा पद्धतीनं दुर्घटना घडल्यास त्या दुर्घटनेला जबाबदार धरून कारवाई करण्यापेक्षा दुर्घटना होण्यापूर्वीच अशा पद्धतीची काळजी घ्यावी अशी मागणी आता जनतेतून होताना दिसत आहे.